नमस्कार मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये 450 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती सांगितली जाते, वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। मित्रांनो, 450 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी सिमेंट किती लागणार आहे? सिमेंट 45 बॅग सिमेंट लागणार आहे। 400 रुपये आपण एका सिमेंट बॅगची किंमत धरलेली आहे। आता तुम्ही कोणत्या कंपनीचं सिमेंट खरेदी करणार आहेत त्यावरती रेट अवलंबून आहे, पण आपण एक उदाहरणासाठी 400 रुपये एका बॅगची किंमत धरलेली आहे। 45 बॅगचे झाले 18,000 रुपये, म्हणजे आपल्याला सिमेंटसाठी 18,000 रुपये खर्च येणार आहे। त्यानंतर स्टील मित्रांनो किती लागणार आहे? 450 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी 400 किलो आपल्याला स्टील लागणार आहे। मित्रांनो, तुमचा 450 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्याचा स्टीलचा प्लॅन कसा आहे त्यावरती किती स्टील लागणार आहे अवलंबून आहे, पण मित्रांनो 400 किलो तरी लागतच। मित्रांनो, 400 किलो जरी आपण धरलं 450 स्क्वेअर फूट साठी आणि 75 रुपये जरी आपण स्टीलचा रेट धरला तर 400 किलोचे झाले 30,000 रुपये, म्हणजे आपल्याला स्टीलसाठी 30,000 रुपये खर्च येणार आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला वाळू किती लागणार आहे? वाळू आपल्याला 1.5 ब्रास लागणार आहे। 6,000 रुपये आपण एका ब्रासचा रेट धरलेला आहे। आता तुमच्या गावामध्ये वाळूचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता। मित्रांनो, वाळू असेल, खडे असेल, स्टील असेल, सिमेंट असेल, मित्रांनो या गोष्टी तुम्ही एक्स्ट्रा आणून ठेवा। ऐन वेळेस जर तुम्हाला वाळू कमी पडली, खडी कमी पडली किंवा सिमेंट कमी पडलं तर तुमची पळापळ होऊ शकते। त्यामुळे तुम्ही सिमेंट, वाळू आणि खडी एक्स्ट्रा आणून ठेवा। जरी एक्स्ट्रा राहिले स्लॅब झाल्यानंतर तरी तुम्ही नंतरच्या कामासाठी खडी असेल, वाळू असेल, सिमेंट असेल वापरू शकता। त्यामुळे एक्स्ट्रा आणून ठेवा स्लॅबच्या वेळेस। वाळू किती लागणार आहे? आपल्याला 1.5 ब्रास लागणार आहे। 6,000 रुपये आपण ब्रासचा रेट धरलेला आहे, 1.5 ब्रासचे झाले 9,000 रुपये। त्यानंतर आपल्याला खडी किती लागणार आहे? खडी आपल्याला 1.5 ब्रास लागणार आहे। 6,500 रुपये आपण एका ब्रासचा रेट धरलेला आहे खडीचा, 1.5 ब्रासचे झाले 9,750 रुपये। त्यानंतर आपल्याला बाइंडिंग वायर लागणार आहे, म्हणजे तार लागणार आहे आपल्याला स्टील बांधण्यासाठी। साधारणतः 450 स्क्वेअर फूट स्लॅबसाठी 6 किलो आपल्याला तार लागणार आहे, म्हणजे बाइंडिंग वायर लागणार आहे। 100 रुपये आपण किलोचा रेट धरलेला आहे, 6 किलोचे झाले 600 रुपये। त्यानंतर आपल्याला कव्हर ब्लॉक लागणार आहे। कव्हर ब्लॉक एक 500 रुपयाचा आपण धरलेला आहे। त्यानंतर सेंटरिंग लेबर खर्च किती येणार आहे? मित्रांनो, सेंटरिंग लेबर खर्च मध्ये स्लॅब ठोकायचा असेल, स्लॅबचं कटिंग असेल, स्लॅब बांधायचा असेल तर मित्रांनो आपण 40 रुपये पर स्क्वेअर फूट हा रेट धरलेला आहे। मित्रांनो, पर स्क्वेअर फूट। आता तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता, ग्रामीण भागामध्ये राहता का शहरी भागामध्ये राहता, तिथे सेंटरिंगचा लेबर खर्च काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता। मी उदाहरणासाठी 40 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। आपलं काम किती आहे? 450 स्क्वेअर फूट आहे। 450 गुणिले 40 केले तर मित्रांनो 18,000 रुपये आपल्याला सेंटरिंगचा लेबर खर्च येणार आहे। म्हणजे तुमचा स्लॅब ठोकायचा असेल, तुमचं स्टीलचं कटिंग असेल, स्लॅब बांधायचा असेल तर 18,000 रुपये तुम्हाला खर्च येणार आहे, सेंटरिंग लेबर खर्च। त्यानंतर मित्रांनो स्लॅब टाकणारे लेबर, मित्रांनो सेंटरिंगचं ते वेगळं काम झालं आणि स्लॅब टाकणारे मित्रांनो त्यांची गँग, म्हणजे स्लॅब टाकणारी एक गँग असते मित्रांनो, त्यांचा एक ठेकेदार असतो, त्यांची कॉन्क्रीटची मशीन असते, त्यांचं लिप असतं आणि त्यांचा स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांचा एक ठेकेदार असतो मित्रांनो। त्यांचा एका सिमेंट बॅगवरती रेट असतो साधारणतः 150 रुपये एक सिमेंट बॅगचं मित्रांनो घेतात ते। आपलं काम किती आहे? 45 बॅगचं आपलं काम आहे सिमेंटचं। 45 गुणिले 150 केले तर 6,750 रुपये आपल्याला स्लॅब टाकणारे जे लेबर आहे मित्रांनो त्यांचा खर्च येणार आहे। आता मित्रांनो हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो। तुमच्या गावामध्ये स्लॅब टाकणारे जे लेबर आहेत त्यांचा काय रेट सिमेंट वरती आहे एका बॅगवरती ते तुम्ही बघू शकता, किंवा काही मुक्त सुद्धा सांगतात। त्यामुळे तुम्ही स्लॅब टाकणारे जे लेबर असतात त्यांचे जे ठेकेदार असतात त्यांना भेटून मित्रांनो हा रेट तुम्ही विचारू शकता। मी 150 रुपये एका सिमेंट बॅगची पर बॅगची किंमत धरलेली आहे मित्रांनो, ठीक आहे। जे स्लॅब टाकणारे जे ठेकेदार असतात त्यांचे, आता स्लॅब टाकणारे जे ठेकेदार असतात त्यांची किती होतात? 6,750 रुपये। त्यानंतर मित्रांनो स्लॅब मध्ये जर तुम्हाला इलेक्ट्रिकल काम करायचे असेल त्याचे आपण डायरेक्टली 5,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर किरकोळ कामासाठी सुद्धा खर्च येतो स्लॅबच्या वेळेस बराचसा, त्याचे आपण 3,000 रुपये धरलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो या सर्वांची जर टोटल बेरीज केली मित्रांनो तर साधारणतः 1 लाख रुपये खर्च येऊ शकतो। म्हणजे काय मित्रांनो, 450 स्क्वेअर फूट स्लॅब टाकण्यासाठी
मटेरियल खर्च व लेबर खर्च 1 लाख रुपयाच्या आसपास येऊ शकतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज तर नक्कीच लागणार आहे की 450 स्क्वेअर फूट जर स्लॅब असेल तर तुमच्याकडे किती पैसे असणे गरजेचे आहे। सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिली आहे। व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।